ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्ञानदृष्टीनं किंवा त्या ज्ञानदृष्टीच्या बळानं ज्यांच्या चित्तामधल्या सगळ्या वासना नाहीशा झाल्यात अशा ब्रह्मनिष्ठ योग्यानं आपल्या शरीराचा त्याग कसा करावा ह्याची एक प्रक्रिया शुकमहामुनी राजा परीक्षिताला सांगतायत की असा जो योगी आहे त्यांनी पद्मासनात बसावं, आपल्या टाचेनी आपलं गुदस्थान अत्यंत दाबून ठेवावं, तिथे स्थिर आसन मांडावं आणि नंतर कुठल्याही प्रकारची भीती न वाटता आपला जो प्राणवायू आहे त्या प्राणवायूनं षटचक्रांचा भेद करत त्याला वर न्यावं. जो मनस्वी योगी आहे, ज्याच्या चित्तामध्ये केवळ भगवतप्राप्ती एवढा एकच विषय आहे, अशानं नाभिचक्र मणिपुरामध्ये असलेल्या वायूला अनाहत अशा हृदयचक्रामध्ये आणावं. तिथून उदान वायूच्या द्वारे वक्षस्थलावर त्याच्या वरच्या भागात असलेल्या विशुद्ध चक्रामध्ये न्यावं आणि त्यानंतर त्या वायूला हळूहळू तालुमूलामध्ये म्हणजेच विशुद्ध चक्राच्या अग्रभागामध्ये चढवत न्यावं. त्यानंतर दोन्ही डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि मुख अशा 7ही छिद्रांचा अवरोध करून, ती बंद करून तो वायू तालुमूलामध्ये असलेल्या वायूबरोबर दोन्ही भुवयांच्या मध्ये जे आज्ञाचक्र आहे तिथे न्यावा. आणि त्याच्या पुढे जर त्या योग्याला अन्य कुठल्याही लोकांमध्ये जाण्याची इच्छा नसेल, वासना नसेल, तर तिथेच तो वायू अर्धघडी त्यांनी स्थिर ठेवावा, रोखून धरावा आणि आपल्या भगवत प्राप्ती या स्थिर लक्षाच्या बरोबर तो वायू सहस्रार चक्रामध्ये मस्तकाच्या वरच्या भागात असलेल्या नेऊन भगवंताशी एकाग्र चित्त व्हावं आणि मग ब्रह्मरंध्राचा भेद करून त्यांनी आपली सगळी इंद्रिय आणि हे भौतिक शरीर सोडावं. ह्यालाच शास्त्रकारांनी सद्योमुक्ती म्हटलेलं आहे. माणसाच्या शरीरामध्ये जी षटचक्र सांगितलेली आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूरक, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र, ह्या सगळ्या चक्रांचा भेद करत 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 तो प्राणवायू मस्तकावर असलेल्या सहस्रार चक्राच्याही वर ब्रह्मरंध्रातून बाहेर नेणं, त्यांचा भेद करणं, हीच सद्योमुक्ती आहे. आणि त्याच्या पुढे आता ते क्रममुक्तीचा उपदेश करतायत की सगळ्या लोकांना सद्योमुक्ती जमेल असं नाही सांगतायत, कारण अतिशय कठीण मार्ग आहे तो. मग ज्या योग्यांना अशी इच्छा आहे की आपण ब्रह्मलोकामध्ये जावं, आपल्याला ज्या अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या आहेत योगाच्या साह्यानं, अणिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशिता, वशिता, कामावसयिता, अशा ज्या 8 सिद्धी महत्त्वाच्या ह्या योगाच्या मार्गामध्ये मिळतात, त्या सिद्धींच्या द्वारे, त्या सिद्धींच्या बळावर आकाशमार्गानं अन्य सिद्धांच्या बरोबर आपण विहार करावा किंवा त्रिगुणमय अशा ब्रह्मांडामध्ये कुठल्याही प्रदेशामध्ये आपण विहार करावा, हिंडावं, असं जर ज्याला काही वाटत असेल तर त्यानं मन आणि इंद्रियांनाच फक्त आपल्याबरोबर घेऊन बाकीचं पांचभौतिक शरीर इथेच ठेवावं. अवयव आणि इंद्रिय ह्याच्यात फरक आहे.
अवयव हे भौतिक रूप आहे. कान, नाक, डोळे जे आपल्याला दिसतात, जाणवतात, पण त्यांच्या ठिकाणी असलेली जी शक्ती आहे, ती इंद्रिय आहे, ती सूक्ष्म आहे, ती योग्याला आपल्याबरोबर घेऊन जाता आली पाहिजेत, त्यांनी नेली पाहिजेत. आणि मग अशा योग्यांचं शरीरसुद्धा हे वायूप्रमाणे अतिशय सूक्ष्म होतं. उपासना, तपस्या, योग आणि ज्ञानाचं सेवन करणाऱ्या या योग्यांना त्रिलोकीच्या बाहेर किंवा आत सगळीकडे स्वच्छंदपणे विहार करण्याची पात्रता प्राप्त होते. अन्य सामान्य जनांना जी कर्म करावी लागतात, जी वासनायुक्त इच्छायुक्त कर्म करावी लागतात, अशा या कर्मांच्या मार्फत हा अधिकार, ही योग्यता प्राप्त होऊ शकत नाही. परीक्षिताला शुक महामुनी सांगतायत की ज्योतिर्मय मार्ग आपल्या सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून जेव्हा योगी ब्रह्मलोकापर्यंत जाण्यासाठी त्या मार्गाने प्रस्थान करतो, त्यावेळेला पहिल्यांदा तो आकाशमार्गानं अग्निलोकात जातो. आणि अग्निलोकात गेल्यानंतर तिथे जाईपर्यंत त्याच्यामध्ये जे काही थोडंफार किंवा अत्यल्प असं पाप असेल, केलमेश असेल, मळ असेल, तोही तिथे जळून जातो. आणि त्याच्यानंतर त्या अग्निलोकाच्याही वर असलेल्या भगवान श्रीहरीच्या शिशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रापर्यंत तो पोहोचतो. हे जे भगवान विष्णूंचं शिशुमार नावाचं चक्र आहे, हे संपूर्ण विश्वब्रह्मांडाच्या भ्रमणाचं केंद्र आहे. संपूर्ण ब्रह्मांड हे विश्व त्या एका शिशुमार चक्राच्या भोवती फिरत असतं. ह्या शिशुमार चक्राचा सुद्धा अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि अतिशय निर्मल अशा शरीरानं तो एकटाच पुढे महरलोकामध्ये जातो. आणि तिथे अन्य ब्रह्मवेत्तांच्या बरोबर जे अतिशय वंदनीय आहेत, पूज्य आहेत, त्यांच्याबरोबर तो कल्पपर्यंत जिवंत राहणाऱ्या अन्य देवतांच्या बरोबर विहार करतो. आणि मग पुन्हा जेव्हा प्रलयाचा काळ उपस्थित होतो, प्रलयाची वेळ येते, त्यावेळेला खालच्या लोकांना शेषाच्या मुखातून निघालेल्या आगीमुळं भस्म होताना बघून तो ब्रह्मलोकामध्ये निघून जातो. की ज्या ब्रह्मलोकामध्ये मोठमोठाले सिद्धेश्वर आपापल्या विमानांमध्ये वास करतात आणि त्या ब्रह्मलोकाचं आयुष्य ब्रह्मदेवासारखंच 2 परार्धाचं असतं. त्या ब्रह्मलोकामध्ये जे राहतात त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शोक नसतो, दुःख नसतं. तिथे ना म्हातारपण असतं, वार्धक्य असतं, ना मृत्यू असतो. कुठल्याही प्रकारचा उद्वेग किंवा भयसुद्धा तिथे असत नाही. फक्त आता असलं तर एकच दुःख तिथे असू शकतं, शुक महामुनी सांगतायत, आणि ते म्हणजे त्या परमपदापर्यंत न पोहोचणाऱ्या लोकांचं जन्ममृत्यूमय असं जे अत्यंत घोर संकट आहे, ते बघितल्यानंतर दयापूर्ण असं होऊन त्या लोकांच्याबद्दल ब्रह्मलोकातल्या या उच्च जीवांना मनामध्ये अतिशय मोठी व्यथा निर्माण होते. सत्यलोकामध्ये पोचल्यानंतर सुद्धा योगी निर्भय होतो आणि आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीशी एकजीव करतो आणि पुन्हा कुठल्याही प्रकारे उतावीळ न होता किंवा घाई गडबड न करता 7 आवरणांचं तो भेदन करतो. मग हे पृथ्वी तत्व जलामध्ये, जलतत्व अग्नीमध्ये, अग्नितत्व वायूमध्ये, आणि तिथून ब्रह्मदेवाच्या अनंततेची जाणीव करत करत तो आकाशरूप आवरणामध्ये प्रवेश करतो. अशा प्रकारची सगळी स्थूल आवरणं पार केल्यानंतर त्याची इंद्रियसुद्धा आपल्या
सूक्ष्म अशा अधिष्ठानांमध्ये लीन होतात. घ्राणेंद्रिय गंध तन्मात्रामध्ये लीन होतं, रसना रस तन्मात्रामध्ये लीन होते, नेत्र रूप तन्मात्रामध्ये लीन होतात, त्वचा स्पर्श तन्मात्रामध्ये लीन होते, श्रोत्र शब्द तन्मात्रामध्ये लीन होतात आणि कर्मेंद्रिय आपापल्या क्रियाशक्तीमध्ये मिसळून जाऊन आपापल्या सूक्ष्म स्वरूपामध्ये लीन होतात. अशा प्रकारे योगी ह्या पंचमहाभूतांच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा आवरणांच्या पलीकडे जातो आणि मग पलीकडचं जे अहंकाराचं आवरण आहे त्या अहंकाराच्या आवरणात तो प्रवेश करतो. तिथे सूक्ष्मभूतांना तामस अहंकारामध्ये विलीन करतो, इंद्रियांना राजस अहंकारामध्ये विलीन करतो आणि इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता ज्या आहेत त्यांना सात्विक अहंकारामध्ये लीन करतो. त्याच्यापुढे अहंकारासकट लयरूप अशा गतीमार्फत तो महत्त्वामध्ये प्रवेश करतो आणि शेवटी समस्त गुणांचं जे लयस्थान आहे प्रकृतिरूप आवरण, त्या आवरणात तो जातो. शुकमहामुनी परीक्षिताला सांगतायत की महाप्रलयाच्या वेळी ह्या प्रकृतिरूप आवरणाचा सुद्धा लय होतो आणि मग अशा वेळेला तो योगी स्वतः आनंद स्वरूप होतो आणि निरावरण अशा आनंद स्वरूप शांत परमात्म्याच्या ठिकाणी तो लीन होतो. ज्याला ह्या भगवन्मयी गतीची प्राप्ती होते तो मग पुन्हा संसारात पडत नाही, संसारात जन्माला येत नाही, यावं लागत नाही. हीच ती क्रममुक्ती आहे. आणि शेवटी परीक्षिताला सांगतायत, परीक्षिता जे तू मला विचारलंस त्याच्या उत्तरामध्ये मी वेदोक्त हे 2 प्रकारचे सनातन मार्ग सांगितले, एक सद्योमुक्ती आणि दुसरा क्रममुक्ती. प्रथम ब्रह्मदेवानं भगवान वासुदेवांची आराधना करून त्यांना सगळे प्रश्न विचारले होते आणि त्या उत्तरांमध्ये हे 2च मार्ग भगवंतांनी ह्या ब्रह्मदेवांना सांगितले. संसार चक्रामध्ये मात्र जे मनुष्यजीव पडलेले आहेत त्यांना अन्य कुठल्याही साधनांद्वारे त्यांच्यामध्ये न गुरफटता केवळ भगवान श्रीकृष्णांची अनन्य प्रेममयी भक्ती प्राप्त व्हावी यासाठी अन्य कुठलाही अतिरिक्त किंवा अन्य कुठलाही कल्याणकारी मार्ग नाही आहे. साक्षात ब्रह्मदेवांनी आपल्या एकाग्र चित्तानं 4ही वेदांचं 3-3 वेळा अनुशीलन केलं, चिंतन केलं आणि आपल्या बुद्धीनं हाच निर्णय केला की ज्याच्यामुळे सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल अत्यंत आणि अनन्य प्रेम प्राप्त होतं तोच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, तेच माणसाचं इतिकर्तव्य आहे, तीच माणसाच्या जन्माची चरमसिद्धी आहे. आणि म्हणून शुकमहामुनी सांगतात, भगवान सर्वभूतेषु लक्षतः स्वात्मना हरी दृश्यैर्बुद्ध्यादिभिर्द्रष्टा लक्षणैरनुमापकैः. सगळ्या चराचर प्राण्यांमध्ये आत्मरूपानंच भगवान श्रीकृष्ण लक्षित होतात. आपल्याला जे काही दिसतं अणुरेणू सूक्ष्म स्थूल जीव देह नदी नाले वृक्ष वेली पानं फुलं फळं जे म्हणून काही दिसतं ह्या प्रत्येक ठिकाणी केवळ भगवान श्रीकृष्णच आहेत, त्यांचंच दर्शन होतं. कारण हे जे सगळे पदार्थ आहेत हे दृश्य रूपात आहेत. आपली बुद्धीसुद्धा दृश्य पदार्थामध्येच गणली जाते आणि ह्या सगळ्यांचा द्रष्टा मात्र एक आहे. मी आणि माझं हे 2 शब्दप्रयोग जेव्हा होतात तेव्हा माझं म्हणून जे काही गणलं जातं
माझी वस्त्र, माझं घर, माझी बायका मुलं, माझा सगळा परिसर, हे सगळं दृश्यामध्ये गणलं जातं. पण ह्या सगळ्यांकडे बघणारा जो कोणी आहे तो मी मात्र एकटा आहे. तेव्हा माणसाने करायला एकच पाहिजे की सर्व वेळी आणि सर्व स्थितीमध्ये आपल्या पूर्ण शक्तीनुसार भगवान श्रीकृष्णांचं, भगवान श्रीहरीचं श्रवण करणं, त्यांचं कीर्तन करणं आणि त्यांचं स्मरण करणं. संत सत्पुरुष आत्मस्वरूप भगवंताच्या कथेचं रसपान लोकांना करवतच असतात. हे रसपान, हे कथाश्रवण आपल्या कर्णरूप द्रोणांमध्ये भरून घेऊन ते आपल्या चित्तामध्ये सतत उतरवत राहणं, त्याच्यावर चिंतन मनन निधिध्यासन करणं, आणि असं जर करत राहिला तर माणसाच्या हृदयामध्ये, चित्तामध्ये विषयांचा जो विषारी प्रभाव राहतो तो नाहीसा होईल. ते चित्त, ते हृदय शुद्ध होईल आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाच्या जवळ जाण्याचा मार्ग खुला होईल. नव्हे भगवंताच्या चरणकमलांशीच तो जाऊन राहील. अशा प्रकारे शुकमहामुनींनी राजा परीक्षिताला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती या दोन्ही मुक्तींचं वर्णन करून सामान्य माणसाला काय करता येईल किंवा त्यांनी काय करायला हवं याचं मार्गदर्शन त्यांनी केलं. की योगमार्ग, ज्ञानमार्ग आम्हाला नाही जमणार, पण भगवंतावर निरतिशय प्रेम करणं. देवर्षी नारदांनी भक्तीची व्याख्या करताना सा तू अस्मिन परमप्रेमरूपा सांगितलं आहे आणि अमृतरूपाचं, की ते प्रेम कधीही नाहीसं न होणं, नष्ट न होणं, उलट प्रतिक्षणी वाढत राहणं. असं जर झालं तो वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. काम करते रहे, नाम जपते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. आम्हाला जे जे की करावं लागतं जीवन जगण्यासाठी, त्या प्रत्येक कर्माच्या बुडाशी आम्ही जर भगवंताच्याबद्दलचं प्रेम ठेवलं, त्या कर्मात भगवंताचं प्रेम ठेवलं आणि ते प्रेम कर्मसुद्धा भगवत अर्पण बुद्धीने भगवंतालाच समर्पित केलं, तर एक क्षण असा निश्चित येईल, या जन्मीने, पुढच्या जन्मी, पुढच्या जन्मीने, आणखीन पुढच्या 2 जन्मानंतर, की आम्ही भगवंताशीच एकरूप होऊन जाऊ. इथे श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंधातला 2रा अध्याय समाप्त झाला. बाकीचा विषय आपण पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.